नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 30 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता उंदीर अण्णांनी पकडलेला असतो, पण अवनीच्या रूममध्ये सगळीकडे पसाराच पसारा झालेला असतो. आता ही चारही भावंड ती रूम आवरण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा लगेच आता यशोदादा म्हणू लागतोय, आवरा पटापट. अवनी मॅडम जर आल्या ना तर त्यांना काय वाटेल, किती पसारा झालाय. तेवढ्यात लगेच आता हा पानू म्हणू लागतो, ए धन्या, माझा बनियान सापडला. तूच लपवला होता ना माझा एवढा लक्की बनियान. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, ए तुझा फालतू बनियान ठेव तुझ्याकडे, मी कशाला लपू, मला काही दुसरं काम नाहीये का. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, ए नीट बोलायचा, तो लकी बनियान आहे. खरं तर धन्या, हा बनियान घालून जर मी गॅरेजवरती गेलो ना तर 10 जुन्या गाड्या रिपेअरिंगसाठी येतात, आणि म्हणूनच तू हे सगळं मुद्दाम केलंय, मला चांगलंच ठाऊक आहे ना. त्यावर धन्या म्हणू लागतो, ए पाण्या दादा, डोकं सटकलंय का तुझं. अरे तुझं गॅरेज आणि तुझं बनियान ठेव तुझ्याकडेच, मला नको सांगू. खरं तर ना हा माझा टी शर्ट तू लपवला होता, कारण या टी शर्टमध्ये मी हँडसम दिसतो ना, म्हणून. आता राजा आणि यशोदादा या दोघांकडे बघू लागतात. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, हो लय हँडसम दिसतो मी या टी शर्टमध्ये, म्हणूनच तू जळत होता माझ्यावर, जळाऊ कुठचा. आता पाण्याला खूपच राग येतो. पाण्या लगेच ओरडतच म्हणू लागतो, धन्या, आता तुला सोडणार नाही, आता थांब, तुला दाखवतोच मी. असे म्हणताच पाण्या आता धन्याला मारायला जातो. त्याच वेळेस आता यशोदादा मात्र भडकतो, ए मार, मारून टाका एकमेकांना, जीवावर उठा एकमेकांच्या. अरे दिसत नाही तुम्हाला, अरे घरात पोरगी आली ना आपल्या एक, अरे मग घरात पोरगी असताना कसं वावरायचं, कसं राहायचं याची अक्कल नाही आहे. सारखी आपली भांडणं कशी करायची ना एवढंच जमतं तुम्हाला. आवरा ती रूम. अवनी जर रूममध्ये आली तर तिला काय वाटेल, कशी अस्ताव्यस्त झाली ही रूम, दिसतंय ना तुम्हाला. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, यशोदादा, आता त्याला आम्ही काय करणार आहे. उंदीर घरात आला म्हणून अण्णांनी एवढा समदा पसारा केलाय. आता त्यांना बी ठाऊक आहे ना उंदीर पकडायचा होता म्हणून. आणि यशोदादा, मुळात म्हणजे पॉईंट ना हा नाहीच आहे. पॉईंट हा आहे की मी माझ्या पैशातनं महागडा पिंजरा आणला होता उंदीर पकडायचा, आणि या रूममध्ये ठेवला होता, जेणेकरून इकडे उंदीर येऊ नये, आणि आला तरी तो त्या पिंजऱ्यात जाईल. पण माझा महागडा पिंजरा कुठे दिसत नाही. नेमकं उंदीर इकडे आलाच कसा, पिंजरा कुठे गेला. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, ए तो पिंजरा मी माळ्यावर नेऊन ठेवलाय. आता मात्र लगेच पाण्या म्हणू लागतो, काय बघ यशा दादा, असा बिनडोक सारखा वागतो, तू पिंजरा माळ्यावर ठेवलाय. तेव्हा धन्या म्हणू लागतो, हो ठेवला. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, माझ्या स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने आणला होता महागडा पिंजरा. तेवढ्यात अवनी आता घरात आलेली असते. आता या चौघांचा मात्र खूप धिंगाणा चालू असतो. राजा आणि यशोदादा या दोघांकडे एकटक बघत असतात. तेव्हा धन्या म्हणू लागतो, ए काय माझे पैसे माझी मेहनत करत असतो रे, आणला असेल तुझ्या पैशाने, एवढा लाखांचा मागडा होता का, उगाच नको काय बी ढापशा सोडू. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, ए तुम्हाला आणि माझ्या मेहनतीला नाव ठेवतो, आता तर तुला दावतोच. असे म्हणताच पाण्या आता लगेच जोर जोरात धन्याला मारू लागतो. यशोदादा राजा त्या दोघांना ओढत असतात, थांबा, भांडणं करू नका असं म्हणत असतात. पण आता एकमेकांचा गळाच पकडलेला असतो. दोघेही बेडवरती पडलेले असतात. तेवढ्यात आता रूममध्ये अवनी येते. आता मात्र यशोदादा आणि राजाला धक्का बसतो. दोघेही अवनीकडे बघू लागतात. अवनी आता समोर बघते तर धन्या आता लगेच पानूच्या डोळ्यात अशी फुंकर मारत असतो, ती पण अगदी प्रेमाने. आता यशोदादा आणि राजाला मात्र हसायलाच येतं, कारण एका क्षणात सगळं दृश्य बदललेलं असतं. तर इकडे आता पानूच्या गॅरेजवरती सकाळी सकाळी मोठ्या जाऊबाई आणि छोट्या जाऊबाई म्हणजे नमी आणि पायली पोचलेले असतात. तेव्हा संभ्या काम करत असतो. तेव्हा दोघी ओरडतच म्हणू लागतात, संभ्या. तेव्हा संभ्या म्हणू लागतो, अजून ना मालक आलेले नाहीयेत, पानूदादा आलेले नाहीये, तुम्ही जा. त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, त्यांना जड्याशी कोणाला बोलायचंय. तेव्हा पायली म्हणू लागते, मोठ्या जाऊबाई असं नाही बोलायचं. संभ्या, अरे आम्ही तुला भेटायला आलोय. तेव्हा लगेच संभ्या म्हणू लागतो, मला. त्यावर आत्ता लगेच नमी म्हणू लागते, हो आता एवढं काम करतो कोण गॅरेजमध्ये, संभ्या. तेव्हा लगेच संभ्या खुश होतो. त्यावर पायली म्हणू लागते,
एवढ्या मोठ्या गॅरेजचा भार कोण उचलतं? संभ्या. त्यामुळे आम्हाला तर आता संभ्याशीच बोलायचे आणि त्यालाच भेटायचे, कारण तो नंबर 1 आहे ना. समधी कामं तोच करतो. तेव्हा संभ्या मिळू लागतो. नाही म्हणजे तसं असलं तरी मोठे मालक ते मोठे मालकच ना. त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, संभ्या तू काही खाल्लंस का? काम करून करून थकला असशील ना. चल आम्ही तुझ्यासाठी काहीतरी खायला आणलंय. आता दोघी त्याला तिथे टेबलवरती बसवतात. आता दोघींना त्याच्या मनातनं काढून घ्यायचं असतं. नेमकं पानूची गर्लफ्रेंड आहे तरी कोण, म्हणून आता त्याला गोड गोड बोलून घोळात घेत असतात. तर इकडे अवनी आता या पाण्याकडे आणि धन्याकडे बघू लागते. तेव्हा धन्या प्रेमाने आता लगेच पानूदादाच्या डोळ्यात फुंकर मारतो. पानूदादा, अरे मी बोललो होतो ना, अरे तू ही साफसफाई नको करू रे, तुला त्रास होईल, पण तू ऐकलं नाही. त्यावर पाण्या म्हणू लागतो, धन्या अरे तुला माहितीये, तुला अभ्यास करावा लागतो रे. तुझ्या डोळ्यात कचरा गेला तर तुला अभ्यास कसा करता आला असता, म्हणून मीच साफसफाई केली. आता मात्र दोघांच्या अगदी प्रेमाच्या गप्पा बघून राजाला आणि यशोदादाला गालातल्या गालात हसू येत असतं. त्याच वेळेस आता लगेच धन्या म्हणू लागतो, किती काळजी करतो ना दादा. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, करावीच लागणार, माझा छोटा भाऊ आहे ना तू. तेवढ्यात दोघेही आता अवनीकडे बघतात. वहिनी तुम्ही तुम्ही कधी आला? तेव्हा अवनी म्हणू लागते, आत्ताच. त्याच वेळेस आता लगेच अवनी रूमकडे बघू लागते. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, आता नाही येणार उंदीर, आता रूम अगदी छान झाली. चला आता, तुम्ही दोघं आधी बाहेर चला. आता चौघेही बाहेर निघालेले असतानाच अवनी म्हणू लागते, 1 मिनिट थांबा. आता मात्र चौघे इथं बघतात. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, खाली माती खाली. एवढी ओव्हर ॲक्टिंग करायची काय गरज होती प्रेमाची? आता कळलं वहिनीला. त्यावर लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, गप्प बसा ना, तिला बोलायचंय ना आपल्याशी. त्यावर आता राजा लगेच अवनीकडे बघतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचे. चौघेही अवनीकडे बघत असतात. राजा आता मनाशीच म्हणू लागतो, देवी आई यांना काय बोलायचं असेल. राजाचा जीव अगदी घाबराघुबरात झालेला असतो. तर इकडे आता नमीने आणि पायलीने संब्यासाठी मस्त आता समोसे आणलेले असतात. पण संब्या समोसा उचलणार तेच नमी चटकन त्याला एक चापट मारते. आधी एक उत्तर दे ना, मग घ्या. एक सांग, तुझा हा मोठा मालक आहे ना, तो पाण्या नगजड्या, त्याच्या आयुष्यात कोणी आलंय का? तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, मी सोडून या गॅरेजवरती फिमेल कोणी येतंय का? तेव्हा लगेच संभ्या म्हणू लागतो, हो येतात ना, कितीतरी येतात. तेव्हा लगेच नमी म्हणू लागते, अरे पण खास कोणीतरी, खास खास. त्यावर लगेच आता संभ्या म्हणू लागतो, खास खास कोणाचा पाहुणचार केला जात नाही, सगळ्यांचा अपमानच होतो इकडे. यांना विचारा ना, हो की नाही वहिनी? पायलीला राग येतो. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, लवकरात लवकर सांगा, नाहीतर असा झोडून काढेन ना तुला. तेव्हा संभ्या म्हणू लागतो, तुमच्या दोघींच्या डोक्यात घुसत नाहीये, असं कोणी नाहीये मोठ्या मालकांच्या आयुष्यात. पाण्यादादा असला कोणाचा विचार करत नाही. तेव्हा लगेच पायली म्हणू लागते, खोटं बोलायचं नाही. नक्कीच त्याच्या आयुष्यात कोणीतरी एंट्री केली हे मला कळलंय. ती पोरगी कोण आहे ज्यामुळे माझा अपमान केलाय पाण्याने, लवकर सांग. त्यावर लगेच आता संभ्या म्हणू लागतो, त्यांच्या आयुष्यात कोणी येऊ नाही येऊ, तुमचा अपमान रोजच करतात ना ते. आता पायलीला राग येतो. तेव्हा लगेच आता पायली म्हणू लागते, नाश्त्यावर हात लावायचा नाही, दूर घे, हात दूर घे. तेव्हा संभ्या ओरडतो, नकोय मला तुमचा नाश्ता. या नाश्त्याची भीक घालून माझ्याकडनं काही वधून घेणार का? जे खरं आहे ना तेच सांगतोय, नाही आहे त्यांच्या आयुष्यात कोणीतरी, असे म्हणत आता लगेच संभ्या तिकडनं निघून जातो. पायली मात्र रडू लागते. तेव्हा नमी म्हणू लागते, छोट्या जाऊबाई, अहो एवढा नाश्ता बघून तो म्हटला ना की नकोय नाश्ता, पण मी खरं सांगतो, मोठ्या मालकांच्या आयुष्यात कोणीच नाही आहे. खरं असेल हो, नाहीतर समोसे सोडून कोणी जाईल का? नसेल कोणी, तुम्ही नका विचार करू. या नगजाड्याच्या आयुष्यात कोण येणार आहे? त्यावर लगेच आता पायली म्हणू लागते, नाही मोठ्या जाऊबाई, मी या सगळ्याचा शोध घेणार. ती सगळ्यांसमोर दिसत जरी नसली ना, तरी गुपित काय ना हे मी शोधून काढणार. तेव्हा लगेच नमी म्हणू लागते, ठीक आहे, मग छोट्या जाऊबाई तुम्ही शोधता का? माझा तुम्हाला फुल पाठिंबा आहे. पण कसं आहे ना, तुम्ही आता इकडे तुमच्या त्या सवतीला शोधून राहिल्यात, पण तिकडे माझी मम्मी मला शोधत असेल हो, लय मार मार मारेल, डोकं फोडून टाकेल माझं. त्यामुळे प्लीज छोट्या जाऊबाई, आता मी जाऊ का? तुम्ही येताय का? त्यावर लगेच पायली म्हणू लागते, नाही, आज मी या सगळ्या
केसचा निकाल लावल्याशिवाय इकडनं हलणार नाही. आज काय बी झालं ना तरी माझ्या पानूच्या दिलाच्या मनात कोणी राज्य केलंय, ती दिलकी राणी हिर कोण आहे ना, हे मी शोधून काढल्याशिवाय इकडनं हलणार बी नाही मोठ्या जाऊबाई. तोपर्यंत नमी गायब झालेली असते. तेव्हा पायरी म्हणू लागते, मोठ्या जाऊबाई कुठे गेलात तुम्ही? पण मी आता हार मानणार नाही, मी शोधणार, असे म्हणत पायली तिकडनं बाजूला जाते. तर त्यानंतर इकडे आता लगेच यशोदादा म्हणू लागतो, काय झालं, काय बोलायचं अवनी तुम्हाला? तेव्हा अवनी म्हणू लागते, हे बघा, मला ना एक नवीन सिम कार्ड हवंय. कसं आहे ना, मी तुमच्या कोणाचा सिम कार्डवरनं फोन केला तर ते उचलणार नाही, आणि माझ्यावरनं फोन केला तरी ते उचलणार नाही. त्यामुळे मला नवीन सिम कार्ड घ्यायचं होतं. माझ्यासोबत कोणी येईल का? त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, ते कोण असेल? त्यावर लगेच आता यशादादा म्हणू लागतो, ए गप्प बैस, त्यांच्या घरच्यांबद्दल बोलतायत त्या. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, एवढंच? मग मी येतो की, चला आपण दोघे जाऊ आणि सिम कार्ड घेऊ. तेव्हा राजा म्हणू लागतो, कशाला? तुला कॉलेजला नाही जायचंय का? अभ्यास नाही करायचा? त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, मग राजा तू जा की त्यांना घेऊन. तेव्हा लगेच यशोदादा म्हणू लागतो, कशाला? त्याला नाना ओरडतील, त्याला कामावरती जायचं असेल ना. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, नाही यशोदादा, कामाचं एवढं टेन्शन नाही आहे, मी रिलॅक्स आहे. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, हो, टेन्शन नसलेल्या माणसाला कोणी कामावर बी ठेवणार नाही, काढून टाकतील कामावरनं. आता लगेच यशादादा म्हणू लागतो, ए पाण्या, निगेटिव्ह बोलायचं नाही, किती वेळा सांगितलंय तुला? तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, अरे देवा, यशादादा हा निगेटिव्ह माणूस पहिल्यांदा पॉझिटिव्ह बोललाय. खरंच मला नोकरीवरनं काढलं, हे मी कसं सांगू? अशी आता मनाशीच बडबड राजाची चालू असते. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, मग एक काम करू का, माझ्या बाईकवरती मी घेऊन जातो, चालेल? तेव्हा लगेच आता उनी म्हणू लागते, ठीक आहे. तर त्यानंतर इकडे आता नमी घरी आलेली असते. तेव्हा आता सुलीने मात्र तिचा कान घट्ट पकडले असतो. काय गे, खोट्या पाल्याच्या आशेवरती तुझ्या मम्मीला उड्या मारायला लावती आणि त्या लोकांचा हशा बनवती, तुला लाज नाही वाटत खोटारडेपणा करायला? त्यावर लगेच आत्ता नमी म्हणू लागते, मम्मी अगं तू पण त्यांच्यावरती हसतच होती ना, म्हणून केलं मी हे समज. त्यावर लगेच सुली म्हणू लागते, अगं आपला अपमान करतात ती लोक, तो धोंड्या त्याची पोरं समधी तशीच आहे ग. अगं नमे, कधी अक्कल येणार आहे तुला? आपला आणि परक कधी कळणार आहे तुला? अगं हे समजा मी तुझ्या भल्यासाठी करायले ग नमे. अगं ते घर जर आपल्याला भेटलं ना नमे, थाटामाटात तुझं लगीन होणार आहे आणि सगळे पुढचे दिवस सुखाचे असणार आहे, याची अक्कल कधी येईल नमे तुला? तेव्हा लगेच आता दत्त्या म्हणू लागतो, नमे ऐक जरा, तुझ्या आईचा ऐक, डोसक्यात घे. अगं तो धोंड्या एक नंबरचा भामटाड माणूस आहे, त्याच्यावरती भरोसा ठेवून उगस त्यांची बाजू घेऊ नको नमे. तेव्हा नमे म्हणू लागते, दत्त्या मामा गप्प बैस, आणि मुळात म्हणजे धोंडी अण्णा म्हण, तुझा मोठा भाऊ येतो, असं बोलणं शोभत नाही तुला. आणि मुळात म्हणजे मम्मी आणि मामा, तुम्ही माझ्या मनात किती बी काय बी भरवा, पण कोण कसं आहे कोण कसं नाही आहे हे मला लहानपणापासूनच चांगलंच माहिती. धोंडी मामा आणि त्यांच्या पोरांना मी लहानपणापासून ओळखते, ते किती चांगले आहेत ना हे मला चांगलंच ठाऊक आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी कितीही माझ्या मनात विष भरवण्याचा प्रयत्न केला ना तरी बी मी तुमचं ऐकणार नाहीये, मला त्यांचीच बाजू पडते. त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, नमे आता हे अति होतं या, डोक्यात जाऊ नको नमे. तेव्हा नमी म्हणू लागते, ए तुम्हा दोघांना ना काय घोळ घालायचा आहे ना तो घाला, पण मला खरं खोटं माहिती आहे, चालले मी, असे म्हणत नमी तिकडनं निघून जाते. तेव्हा लगेच सुली म्हणू लागते, शेवटी आपलंच नाणं खराब निघालं, आता आपण तरी काय म्हणायचं? त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, सुले सुले काळजी करू नको, अगं एकदा का या नमीचं लगीन लावून दिलं की मग आपणच मोकळे, टेन्शन नाही, मग फक्त या धोंड्याचा बेत बघायचा. त्यावर सुली म्हणू लागते, दत्त्या अरे पण कसं लग्न जमवायचं? एखादं श्रीमंत स्थळ यायला पाहिजे की नाही, सांग बरं तूच. श्रीमंत घरात गेली म्हणजे टेन्शन राहणार नाही ना. त्यावर लगेच दत्त्या म्हणू लागतो, काळजी करू नको, जाईल ती श्रीमंत घरातच जाईल, आहे 2 पोरग श्रीमंतांची, ती माझ्या ओळखीच आहे, आपण दाखवूया ते स्थळ नमीला. तेव्हा लगेच सुली खुश होते, 2 पोरं आहे श्रीमंतांची, कुठली आहे, काय नाव गाव सांग की. त्यावर लगेच आता दत्त्याचं फोन लावण्याचं काम चालू असतं. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, नाही म्हणजे तपास करतो आणि सांगतो. तेव्हा सुली म्हणू लागते, ढगातच गोळ्या मारतो, दुसरं काही जमत नाही तुला.
त्याच वेळेस सुली तिकडनं निघून जाते. दत्त्याने आता सारखे सारखे महेशला फोन केलेले असतात. महेश आता रागाच्या भरात फोन उचलतो. काय कटकटे, कशाला फोन करतात सारखे सारखे. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, अहो तुम्हाला इकडच्या बातम्या द्यायच्यात ना, तुमच्या बहिणीचे हाल बघवत नाही हो, लय महाभयानक हाल चाललेत. अहो रडायला येतो, म्हणून तेच व्हिडिओज फोटोज पाठवायचे होते, म्हणून कॉल केला होता. तेव्हा महेश म्हणू लागतो, त्याची गरज नाहीये. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, असं कसं. अहो इकडे इतका छळ चाललाय तुमच्या बहिणीचा, ही हालत बघवत नाही हो, म्हणून मी पाठवतो. पण कसं आहे ना, यावेळेस गिफ्ट पाठवा, आंतरराष्ट्रीय द्राक्षे ज्यूस आवडतो आम्हाला तो प्यायला. आता लगेच महेश फोन कट करतो. तेव्हा आता दत्त्याने व्हिडिओज पाठवण्याचं काम चालू केलेलं असतं. तर त्यानंतर पाणी आता लगेच आपल्या गाडीवरती बसतो. पाठीमागे आता धन्या बसतो. वहिनी चला बसा पटकन, तुम्हाला जायचंय ना सिम कार्ड घ्यायला, मलाही कॉलेजला जायचंय, आपण तिघेही जाऊ. पण पाठीमागे दोघे बसल्यानंतर जागाच नसते. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, वहिनी कुठं बसणार, मागे तर जागाच शिल्लक नाहीये. धन्या धन्या जरा बारीक हो ना. तेव्हा धन्या म्हणू लागतो, मी बारीकच आहे, आणखीन किती बारीक होणार आहे. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, अरे अंग चोर अंग चोर. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, चोरायला अंग तर पाहिजे ना, नाहीच आहे ते माझ्याकडे. अवनीला मात्र या दोघांच्या बोलण्याचं हसू येत असतं. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, 1 मिनिट, आपण दुसरी आयडिया करू. धन्या तू गाडी चालव, बैस पुढे, मी मागे बसतो, आणि वहिनी बसा तुम्ही माझ्या मागे. आता लगेच अवनी म्हणू लागते, मागे मागे जागा दिसते का. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, नाही. मग आता काय करायचंय. 1 मिनिट, धन्या खाली उतर. वहिनी तुम्हाला गाडी येते ना, तुम्ही गाडी चालवा, आम्ही दोघे तुमच्या मागं लटकून बसतो, बरोबर, चला बसा. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, 2 व्हीलर आहे नाही, मग यावरती असे किती बसता तुम्ही. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, वहिनी नो प्रॉब्लेम, 2 व्हीलर जरी असली ना तरी आम्ही 4 व्हीलर सारखे बसून जातोय. आम्ही चौघे भाऊ याच्यावरती बसतो आणि फिरायला जातो मस्त, तुम्ही नका टेन्शन घेऊ, बसा. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, अरे 2 व्हीलरवरती 3 माणसं अलाउड नसतात, तुम्ही दोघेच जाऊ शकता, मी नाही येऊ शकत. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, हो का वहिनी, असं असतंय का, मग आता काय करायचं. तेव्हा अवनी म्हणू लागते, धन्या चल आपण दोघे रिक्षाने जाऊया. आता लगेच धन्या म्हणू लागतो, ठीक आहे. दोघे आता रिक्षाने निघालेले असतात. तर इकडे गॅरेजवरती पायली मात्र आता पानूची वाटच बघत असते. तेव्हा संभ्या म्हणू लागतो, पायल वहिनी अहो किती वेळ वाट बघणार आहे, जरा समोसा खाऊन घ्या, बरं वाटेल. अहो उपाशी पोटी प्रेम करू नये. तेव्हा पायली म्हणू लागते, नाही, आज माझ्या पानूला भेटल्याशिवाय मी अन्नाचा कणही घेणार नाही. लाव, त्याला फोन लाव लवकर आणि कुठे विचार. तेव्हा संभ्या म्हणू लागतो, हो खरंच लय उशीर झाला, लावतोच. संभ्या फोन लावताच पाठीमागनं पाणी आलेलं असतो. ओ संभ्या कशाला फोन लावताय, आणि ज्या लोकांनी माझं नुकसान केलंय त्यांना तुम्ही गॅरेजमध्ये एंट्री दिलीच कस काय. तेव्हा पायली म्हणू लागते, हाऊस नाही आली मला ही द्यायची, माझी गाडी खराब झाली, गाडी दुरुस्त करून दे. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, सांब्या सांग, गाडी दुरुस्त होणार नाही, घेऊन निघायचं इकडनं. तेव्हा पायली म्हणू लागते, गॅरेज असून गाडी दुरुस्त होणार नाही, थांबा, आता मी ना डायरेक्ट सोशल मीडियावरती जाते, लाईव्हच व्हिडिओ दाखवते तुमच्या गॅरेजचा, नाही तुमचं हे गॅरेज बदनाम केलं ना तर नावाची पायली नाही. आता लगेच तिने पटकन लाईव्ह व्हिडिओ सुरू केलेला असतो. हॅलो हाय गाईज, हे बघा माझ्यासमोर आज काय चाललंय, अहो लय बॅड बॅड दिवस चाललाय ओ गाईज, बघा की तुम्हाला दाखवते. हे A1 गॅरेज आहे ना, तिकडे 1 नंबरची रूड लोक आहेत, 1 नंबरची क्वालिटी नसलेली भामटी लोक. मी इकडे गाडी दुरुस्त करायला आले, पण माझी गाडी दुरुस्त केलीच जात नाहीये. बघा बघा, या गॅरेजमध्ये इतका रूडपणा केला जातो, इतकी क्वालिटी नंबर 1 फालतू 1 नंबरची, असं गॅरेज आहे. आता मात्र लगेच पटकन पानू आता एक पानं हातात घेतो आणि गाडी दुरुस्त करू लागतो. ओ गाईज झाली झाली गाडी दुरुस्त झाली, चला निघा, बंद करा ते तुमचं सोशल मीडियाचं दुकान. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, गरज नाहीये, तुमच्यासारख्या फालतू मेकॅनिकची आम्हाला गरज नाहीये, नका करू आमची गाडी नीट, द्या ठेवून ते पाना बाजूला, मला तुमच्या गॅरेजमध्ये आता कसली गरज करून घ्यायची नाहीये, चला व्हा बाजूला. तेव्हा लगेच संभ्या म्हणू लागतो, पायल वहिनी नका हो नका, असं नका करू, बंद करा होते, नका दाखवू, असं नका करू. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, दाखवणार,
मी आणि माझे 59 सबस्क्रायबर आहेत ना, ते सगळे फॉलोअर्स आता तुमच्या गॅरेजकडे ढुंकूनही बघणार नाही. तेव्हा लगेच आता पाण्यामुळे लागते, ए कर बांधते, तू आणि तुझे ते फॉलोअर्स तिकडेच त्या खड्ड्यात जा. मला नका सांगू, मला गरज नाही आहे तुमची. तेव्हा पाहिली मला लागते, माझी माझी गरज नाही म्हणजे नक्कीच तू कुणाला तरी घेऊन फिरतोय. तुझ्या आयुष्यात कोणीतरी आलंय ना. तेव्हा लगेच पानं म्हणू लागतो, हो आलंय. त्यावर लगेच पायली भडकते, अरे देवा, आता मी काय करू. तेव्हा संभ्या म्हणू लागतो, नाही हो वहिनी, असं नाही आहे, ते तुम्हाला चावी देत आहे. आता मात्र लगेच पाण्या म्हणू लागतो, ए संभ्या, वाढवपणा करू नको, नाहीतर तुझ्या डोक्यात पाना घालीन. त्यावर लगेच पायली म्हणू लागते, असं असेल ना तर आता त्या पोरीला मी हुडकून काढणारच. कोण पोरगी आहे जी तुझ्या मागे लागली. अरे एवढी स्मार्ट हँडसम मस्त दिसायला हुशार पोरगी तुझ्या मागे लागली आणि तू मला नकार देतोय. तेव्हा लगेच आता संभ्या म्हणू लागतो, असं नाही आहे वहिनी. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, ए असं नाही आहे म्हणजे मी पोरी फिरू शकत नाही का. फिरू शकतो, मी पण हँडसम आहे, हुशार आहे, मेहनती आहे. तेव्हा पाहिली म्हणू लागते, हो ना माझं पानू. त्यावर लगेच आता पानं म्हणू लागते, ए चल निघ मग इकडनं, पुन्हा इकडे फिरकू नको. आता रागाच्या भरात पायली तिकडनं निघून जाते. तर त्यानंतर आता इकडे धन्या आणि अवनी मोबाईल शॉपीमध्ये आलेले असतात. आता अवनीच्या मोबाईलला नवीन सिम कार्ड टाकलेलं असतं. बाहेर येताच अवनी म्हणू लागते, झालं. तेव्हा धन्या म्हणू लागतो, हो झालं. पण वहिनी तुम्हाला सांगू, आम्ही जेव्हा नवीन फोन घ्यायचो ना तेव्हा इतक्या आनंदात असायचो. पहिला फोन कुणाला लावू याचा विचार करायचं. तुम्ही कुणाला लावाल पहिला फोन. अवनी आता मनाशीच म्हणू लागते, खरं तर पहिला फोन मी माझ्या बाबांनाच लावला असता, पण ते माझ्याशी बोलणार नाही ना. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, माझं सोड, तू कुणाला लावशील पहिला फोन, यशादादाला. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, नाही. राजा नाही. मग धनपाल नाही. मग एखादी गर्लफ्रेंड आहे का, नाही आहे का एखादी मुलगी. आता लगेच धन्या लाजू लागतं, थांबा वहिनी, मी डायरेक्ट फोनच लावतो. आता लगेच धन्या फोन घेतो आणि बाजूला जातो. हॅलो आई, अगं कशी आहेस तू. नाही म्हणजे देवाकडे असल्यानंतर ठीकच असशील ना. आम्ही समजे ठीक आहोत. आता अवनीला मात्र धन्याचं हे बोलणं ऐकताच खूपच वाईट वाटतं. कारण धन्याला लहानपणापासून आईचं प्रेम मिळालं नसतं. आता मात्र त्याचं हे बोलणं ऐकून अवनी त्याच्याकडे एकटक बघू लागते. त्याचेच धन्या म्हणू लागतो, आई तुला एक गुड न्यूज द्यायची होती म्हणून तुला पहिला फोन लावलाय. तेव्हा लगेच आता अवनी त्याच्याकडे बघत असतानाच धन्या म्हणू लागतो, नाही नाही मी पास नाही झालो. अगो आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळालाय. अगदी फुलासारखी वहिनी भेटली मला. तेच सांगायचं होतं तुला. तेव्हा अवनी मनाशीच म्हणू लागते, धन्या नको रे, नको रे एवढं गुंतू. एवढं असं तू जर हळव्यावाने बोलला ना तर माझं पाऊल निघणार नाही. खरं सत्य सांगण्याची हिंमत माझ्यात होणार नाही रे धन्या. खरंच मी तुझी खरी वहिनी नाहीये. हे जेव्हा तुला कळेल तेव्हा काय वाटेल. तू गळून पडशील रे. असे विचार आता अवनीच्या मनात आलेले असतात. अवनी मात्र एकटक आता धन्याकडे बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, अवनीने आता नवीन सिम कार्डवरनं इथे आपल्या वहिनीला फोन केलेला असतो. स्वाती आता चोरून गुपचूप फोनवरती बोलत असते. तेव्हा अवनी म्हणू लागते, वहिनी मला माझ्या डॉक्युमेंट्सची जी फाईल आहे ना गं, ती बॅगमध्ये ठेवली. ती छोटीशी बॅग हवी होती. माझे सगळे सर्टिफिकेट सगळे डॉक्युमेंट्स येतात. प्लीज मला ते आणून देशील. तेवढ्यात महेश आता लगेच हे बोलणं ऐकतो, भेटणार नाही. या घरातनं आता तुला एक कागदाचा तुकडा बी भेटणार नाही. काहीच भेटणार नाही. अवनी आता रडू लागते. सगळी भावंडं येतात, काय झाले अवनी. आता लगेच अवनी म्हणू लागते, सगळं संपलं. माझं स्वप्न नाही पूर्ण होणार. कारण माझी डॉक्युमेंट्स माझी सर्टिफिकेट द्यायला नकार दिला महेशदादानी. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, एक मिनिट मॅडम, कुठलाही कागद कुठलाही पेपर तुमच्या स्वप्नांना तुमच्यापासून दूर नाही करू शकत. अहो तुमचं टॅलेंटच तसं आहे. तुम्हाला आर्किटेक्ट व्हायचं आहे ना. मग मॅडम असं रडत बसायचं नाही. आता अवनी आणि राजा पुढे काय करणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.